न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जुन्या नाशिक परिसरात दिनांक 16 मे रोजी पहाटेच्या सुमारास संशयितांनी 4 ठिकाणी 9 मोटरसायकल, 1 ट्रक तसेच 4 चाकी वाहनांना आग लावून जाळपोळ केली होती। तसेच जहांगीर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याने त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 174/2024 भादवी कलम 436, 435, 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री संतोष नरुटे, पोलीस निरीक्षक प्रशासन श्री विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व त्यांच्या सोबत असलेले पोलीस पथकाने वरील नमूद संवेदनशील गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना गुन्हा घडल्यापासून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय। सदर गुन्ह्यात संशयित नामे सनी संजय गावडे, वर्ष 28, राहणार पिंपळे गल्ली, म्हसरूळ, नाशिक; प्रशांत बाळासाहेब फड, वर्ष 31, राहणार विद्यानगर, मखालाबाद, म्हसरूळ, नाशिक; प्रवीण बाळू कराटे, वर्ष 24, राहणार विद्यानगर, मखालाबाद, म्हसरूळ, नाशिक; आकाश राजू साळुंके, वर्ष 24, राहणार दत्त चौक, सिडको, नाशिक; विजय सुरेश लोखंडे, वर्ष 28, राहणार आडगाव, नाशिक यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना शनी शिंगणापूर येथून सापळा लावून ताब्यात घेण्यात आलाय। आरोपी क्रमांक 4 व 5 यांना नाशिक शहरातून रात्रीच्या अंधारातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा दहशत करण्याच्या हेतूने केला असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून यामध्ये त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत किंवा कसे याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्ह्याचा सविस्तर तपास श्री विक्रम मोहिते, पोलीस निरीक्षक प्रशासन हे करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर तपास श्री विक्रम मोहिते, पोलीस निरीक्षक प्रशासन हे करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, गुन्हे शाखा भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस हवालदार संदीप शेळके, कय्यूम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश जुंद्रे, महेश पारसे, सागर निकुंभ, धनंजय हासे, निलेश विखे, योगेश माळी, दयानंद सोनवणे, जावेद शेख यांनी पार पाडले। गाडी जाळपोळ प्रकरणी काही आरोपी ताब्यात घेतलेले, काय सविस्तर माहिती? भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 16 मेच्या मध्यरात्री काही मोटरसायकल, 1 टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती। हद्दीमध्ये 3 ते 4 ठिकाणी हा प्रकार घडला होता। तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं। त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व CCTV फुटेज, तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 5ही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळालेलं आहे आणि या 5ही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे। सर, यामध्ये अजून कोणी आरोपी फरार आहे का किंवा या आरोपींची काय पार्श्वभूमी? यातील जे आरोपी आहेत ते सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या 5ही आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे। आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे का किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये बाबत निष्पन्न होतील। प्राथमिकदृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत माजवण्याचा दिसतो। वैयक्तिक वादातून ही घटना घडली असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटतं, तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील। वैयक्तिक वाद म्हणजे काय, ते राहणारे मसूर भागातले प्रकारचे भद्रकालीचे आघात नेमकं काय? आता सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, सकाळी त्यांना अटक झाली आहे, त्यांच्याकडे प्राथमिक दृष्ट्या तपास करण्यात आलेला आहे। आणखी PCR त्यांचा घेऊन पोलीस कोणी येऊन त्यामध्ये बाबी निष्पन्न करण्यात होती। कोणी काय करायला लावलं होतं, काय आहे काय सुपारी वगैरे काय सुपारी? प्राथमिकदृष्ट्या त्यांच्याकडे चौकशी झाली, त्यामध्ये तरी आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। अधिक तपास जेव्हा त्याच्याकडे होईल तेव्हा निष्पन्न